इतक्याच टाईम लिमिटमध्ये सगळं व्हावं. काही गोष्टी असतात त्या कामाचा स्वतःचा वेळ घेणाऱ्या लवकर काढून. आमची मोहीम काही संपलेली नाहीये. आमची ही मोहीम एक तर भेटत नाहीत ते जागेवर. अरे राजा हो, इथं आजच फक्त मला थोडस हे मिळाले लोक आल्यामुळे आणि तुम्ही चांगलं पाहतात राव. तुम्ही स्वतः सर विषय सोडू नका, विषय राऊंड झाला पूर्ण याचा त्यांना जो अवधी दिलेला आहे ते बघणार. जर त्यांच्याकडून नाही काढलं तर आम्ही आमच्या थोडं चालू. छत्रपती संभाजी महाराज चौकातून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापुरुष स्मारक बचाव समितीचे सचिन कराळे आणि किशोर कानडे यांनी उपोषण केले होते. या उपोषणानंतर नगरपालिका प्रशासन आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी अतिक्रमण हटावाबाबत आश्वासन दिले होते. आता या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू झाली असून गुरुवारी सकाळपासून छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली अतिक्रमणे हटविण्यात आली असून शहरातील इतर भागांमध्येही ही मोहीम पुढे सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान उपोषणानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र ही मोहीम केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न राहता कायमस्वरूपी सुरू ठेवावी आणि पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. माजलगाव शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाची ही कारवाई कितपत प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इतक्याच टाईम लिमिटमध्ये सगळं व्हावं. काही गोष्टी असतात त्या कामाचा स्वतःचा वेळ घेणाऱ्या लवकर काढून. आमची मोहीम काही संपलेली नाहीये. आमची ही मोहीम एक तर भेटत नाहीत ते जागेवर. अरे राजा हो, इथं आजच फक्त मला थोडस हे मिळाले लोक आल्यामुळे आणि तुम्ही चांगलं पाहतात राव. तुम्ही स्वतः सर विषय सोडू नका, विषय राऊंड झाला पूर्ण याचा त्यांना जो अवधी दिलेला आहे ते बघणार. जर त्यांच्याकडून नाही काढलं तर आम्ही आमच्या थोडं चालू.